संगमनेर तालुक्यात बिबट्यांद्वारे माणसांवर हल्ला केला जातोय। तालुक्यातील अकलापूर शिवारात भोरच्या मळ्यात बिबट्यानं हल्ला केल्यानं 3.5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। तालुक्यातील बहुतांशी भागात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर असून त्यांच्याद्वारे रोज पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला जातोय, तर नागरिकांवरही हल्ले केले जात आहेत। अकलापूर शिवारातील भोरमळा परिसरातील प्रताप भोर यांच्या टोमॅटोच्या शेतात तेजस मध्ये आणि त्यांची पत्नी वर्षा शेतामध्ये फवारणी करत होते। त्यांचा 5, 3.5 आणि 1.5 वर्षाच्या 3 मुली शेताच्या कडेला खेळत होत्या। 7च्या सुमारास अचानक शेजारच्या ऊसातून बिबट्यानं झडप घालून खेळत असलेल्या प्राजक्ताची मान तोंडात धरून ऊसात पलायन केलं। 5 वर्षाच्या मोठ्या मुलीच्या ओरडण्यामुळे ही घटना आई वर्षा हिला समजल्यानं या दाम्पत्यानं आरडाओरडा सुरू केला। सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौगुले यांनी तातडीनं घारगाव पोलीस ठाणे, वन विभाग आणि गावातील तरुण मित्रांना मोबाईलवर संपर्क साधून घटनेची माहिती दिल्यानं सुमारे 200 जणांचा जमाव तेथे जमला। फटाके वाजवून आरडाओरड करून बिबट्याला पळवण्याचे प्रयत्न सुरू होते। घटनास्थळी आलेले घारगावचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर लाड, विशाल करपे या 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या आवाजाच्या दिशेने धाडसानं ऊसात घुसून आत 70 फुटांवर पडलेल्या जखमी प्राजक्ताला बाहेर आणलं। याविषयी घारगावचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांनी अधिक सांगितले। त्याच्यावरून त्यांनी सांगितले की भोरमळा वायळवाडी शिवारात भोरमळा येथे बिबट्याने एका लहान मुलीला पकडून आणि ऊसाच्या शेतामध्ये निघून गेलेला आहे। त्याच्या अशी माहिती मिळताच आम्ही तात्काळ आमच्या इथे उपलब्ध कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झालो। तेथील ग्रामस्थ त्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतच होते। त्याच वेळी आम्ही पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर त्या दरम्यानच बिबट्याचा आवाज आला। त्या दिशेने आमचे कर्मचारी करपे आणि लाड दोघं पण त्या दिशेने आणि येथील नागरिक पण त्यांच्या सोबतीने अशा मध्ये घुसलो आणि त्याच दरम्यान मुलीचे रक्त आणि हे लागलेलं असं ते चरीमध्ये दिसत असताना त्या दिशेने शोध घेतला असता ती मुलगी मिळून आली आणि त्या उपचारासाठी आम्ही तात्काळ दवाखान्यात हलवलेलं आहे। मुलीच्या मानेला पाठीमागून कानाजवळ बिबट्याच्या दातांमुळे गंभीर जखमा झाल्या होत्या। तिला तातडीनं आळेफाटा येथील खासगी दवाखान्यात हलवण्यात आलं, मात्र उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला। यावेळी येथील स्थानिक शेतकरी प्रताप भोर यांनी अधिक सांगितले। इथं शेळकेवाडीच्या भागात प्रताप बोर म्हणून भोरांचा मळा आहे आणि तिथे त्या मुलीचे आई वडील शेतात होते। त्या मुलीला शेजारी खेळत असताना ओढून नेलं वाघांनी आणि डिपार्टमेंटचे लोक आले, आजूबाजूचे लोक सगळे जमा झाले। बिबट्या अद्यापही ऊसातच दडून बसला असून त्याला पकडण्यासाठी वन विभागानं पिंजरा लावलाय। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर।